इश्यू झाला? हो पार्सेकार प्लांट जो हा पळय तो ऑलमोस्ट 2020च्यान चलता आणि वास पयली मायनर प्रॉब्लेम असलेली, पयली पोल्ट्री असलेली तिथे, सो त्यांना तो कटिंग करून धाडटालो. मागीर त्यांनी रेंडरिंग स्टार्ट केले. मागीर आता साऊंड पोल्युशनूय जाता, स्मेलूय येता आणि आम्ही ताका परत बऱ्या भशेन सांगीत गेला तो पंचायतीक बायपास करून खंयच्यान तरी एनओसी हाडटा, कितें तरी जुगाड करता आणि आपले लिगल म्हणून दाखयता. आता आमचो आवाज कोणूच आयकना एज अ पब्लीक. तो कितें आमी अशे 2-3 फावटी प्रोटेस्टाक बसता, तो कितें तरी पुलिसांक धाडटा पयली, आपूण मागीर 4 वरां येता, तो मेरेन लोक बाबडे रस्त्यार तळमळटा. मागीर सेम पुलीस येता, सांगता हेज्या वांगडा मिटींग घेया, अशें प्रोसिजर करीत आता वर्सां गेली कितली. आयजूय सेम जालें, आयजूय तो सांगता कितें एचडीएम वांगडा मिटींग घेया आणि कलेक्टरा वांगडा मिटींग घेया. आमी डिमांड करता की कलेक्टर और जे कितें ऑफिशियल आहा तेंच्यांनी ऑन ग्राउंड येवपाचें, आमच्या कडेन इंटरव्हीन करपाचें. 4 भिंतीच्या भितर कितें जाता, आमच्या भुरग्यांचो आवाज सप्रेस जाता. केन्ना करपाची ते? आत्ताच्या आत्ता ऑन स्पॉट, नाजाल्यार आमी नेक्स्ट स्टेप घेता, मूव ऑन टू हायवे, नॅशनल हायवे आणि तो ब्लॉक करता. तुमची जे ऑथॉरिटी आहा ते आयकना जाल्यार तुम्ही हायवे तो ऑप्शन एकूच आहा न्ही, आणि कितें ऑप्शन आहा? लोकांचो जेन्ना आवाज भायर पावना तेन्ना अशी कितें तरी स्टेप घेवची पडटा. आमकां कितें शॉक ना हांगासर प्रोटेस्टा घेवन बसपाचो, बट इफ सपोज आमचो आवाज कोणाकडे पावना जाल्यार आमकां तेच करचें पडलें न्ही, अशें कितें तरी करचें पडटलें जेणे करून ते हांगासर पावतले. तुमची मागणी आसा, जे ऑथॉरिटी आसा तेंच्यान सगळ्यांक गांवांत येवन तुमची वांगडा मिटींग घेवची, ऑफिसान नाका? ऑफिसान कित्याक लागून नाका? लास्ट टाइम मिटींग जालेली आणि त्यांना अशेंच झालेले आणि आमचे 4-5 भुरगे गेलेले आणि थंयसर कितें जालें, तांकां उलोवनूच दिवना. आमचे भुरगे तांकां कायद्याची भाशा कळना, आमकां कितें ते इमोशन्स, सो तांकां उलोवनूच दिवना, त्यांचो आवाज तेंच्यांनी दाबून दवरलो आणि मागीर कितें सेम तेणी आपलो एडवोकेट हाडलो, आवाज तेंचो दाबून अशी परत जावं जायना म्हणून तुम्ही हांगा? करेक्ट. नाव कितें? माझे नाव संध्या. तांकां खंय तरी हाजेरी करचीच पडटा न्ही, भुरग्यांचे पोट व्हरपाक जाय. हेच्या पयलीं बी गांव चलता, हेच्या मागीर गांव चलता. स्टुडंट्स लोकांनी भायल्या गांव चलता. काकीचेर आमी काय डिपेंड ना, कायच आमी तेंचेर जगना. बुद्धी तुम्हाला आमी जगतली कशी? भुरग्यांचे पोट भरता आणि तेजे एरियेन घाल सांगपाचें हांगा बाबा इतलो भायर लोकांक तुजी बायल माझ्या कामाचो लेबर म्हणून तेणी सांगचें, बोट दाखोवपाचें. अशें म्हणून काय हलकोच खंयच्या हाडल्या घातल्या कोण विचारिना कोणा. वयल्यान कितें येयलें हांगा झोपडपट्टी मारली, फाल्यां सायड झोपडपट्टी मारली, मर्डर केली, कितें केली, कोणाक येतले? तेका तुम्ही धरचेत ना. पार्सेकर को फेक दो, Justice! We want justice! We want justice! We want justice! आमचं गाव आमकां जाय, आमचं गाव आमकां जाय. लास्ट टाइम हो इश्यू जालो, सो आमकां कितें जाय, हो आमकां हेचो आमकां सामकोच हे जाय, परमनंट सोल्युशन जाय. हेजेर आमकां डेली हांगा येवपाक आमकां परमनंट सोल्युशन पुलीस आमी तुका दिवंक शकना. फ्रँकली म्हणल्यार प्लीज प्रॉपर ऑथॉरिटी आसा, सगळें आसा, पूण आतां म्हणटा बाकी डिपार्टमेंट परमिशन घेतलें म्हणटाले, सो हांव थंय कांय करूंक शकना. म्हाका लागता फक्त लॉ एंड ऑर्डर पार्ट आसता. तुम्ही आता आज गाडी हाडल्या, फाल्यां गाडी हाडटले, आज तरी बरें आसा, डिस्कशन सोंपतलें, फाल्यां मागीर आनी कोण भायले स्टाफ मागयतले, हेंचे ऑफेन्स घालपाक पडटलो लोकांचेर. तें जातलें. आतां कितें आसा, तुमी तुमचे डिमांड मारपाचें, तुमकां लोकांचो त्रास जाता म्हणल्यार तुमचें कितें आसा तें, आनी तेजे कडेन फीडबॅक घे न्हू, बाबा तुका प्रिकॉशनूय घेतलो. आनी तुमकां मागीर आतां ऑथॉरिटी आसात न्हू, एसडीएम आसा, डेप्युटी कलेक्टर आहा, मागीर पोल्युशन कंट्रोल ऑलरेडी तुमी इन्स्पेक्शन जालें फाटीं तें म्हाका खबर आसा. तेजो आउटपूट आनी रिपोर्ट कितें म्हाका खबर ना. तेका तूं प्लान स्टॉप कर म्हणला काय चालू दवर म्हणला तें म्हाका कांय खबर ना. आनी तुमचे जर तरी पूण तुमकां जर इश्यू जर फेस टू फेस करता तुमी परत ऑथॉरिटी सांगची पडटली, बाबा सेम इश्यू कंटिन्यू जाता ऑन रिटर्न किंवा थ्रू मिडिया आसा तेजे मार्फत सांगची पडटली तुमकां. सो आतां आमचो इश्यू आसा मामलेदार कलेक्टर हांगा जाय, सो आमकां तेजे कडेन बसून आमकां डिस्कस करपाक आयज म्हणल्यार ते आयज संडे कळ्ळें. आज आमी पुलीस काम करता म्हणून ते कोणा एक्झिक्युटीव मॅजिस्ट्रेट धाडटले, डेप्युटी कलेक्टर म्हणटलो आपूण तुमकां फाल्यां परवा टायम दिता, ऑफिसान येवं म्हणटलो. ना परवा आमकां लास्ट टायम सुद्दां सेम तशेंच जालें तें. आमी येयले पूण आमकां उलोवपाक दिवना, कोणाक दिवना. कलेक्टर कोणाक ना. आमचो इश्यू कितें आसा, लास्ट टायम कलेक्टर दुसरो आशिल्लो, आतां नवीन कलेक्टर येयलो, डेप्युटी कलेक्टर. रिप्रेझेंटेटिव्ह एकटो उलयतलो म्हणल्यार तेका त्रास जायना, लोकांकूच त्रास जाता. लोकांकूय उलोवंक दिवपा जाय न्ही, लोकांक उलोवंक दी, नाजाल्यार कितें फायदो तर रिप्रेझेंटेटिव्ह एकटोच उलयतलो जाल्यार. रिप्रेझेंटेटिव्ह ऑन बिहाफ ऑफ पब्लीक उलयता न्हू,
पण लॉ अँड ऑर्डर जर क्रिएट जाता साहेब जाल्यार ते ऑथॉरिटी तेंच्यांनी पावपाक जाय. सिव्हिल सर्वंट न्ही साहेब ते. आता हांगा लोक गाड्यो फोडटले तशें जाल्यार ते चावळले जाल्यार तेंच्यांनी पावपाक जाय न्हू. एमर्जन्सी न्ही ते. सिव्हिल सर्वंट लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जाता तशें न्हू साहेब ते. आयज संडे एक्सेप्टेबल बट तेंच्यांनी एमर्जन्सी सर्विसाक डेफिनेटली दे हॅव टू बी हियर. तुमकां ऑफिस आला जे आयज दिसता तेच फाल्यां आमच्याकडे जॉईंट मिटिंग जायला घेऊन जाय हांगा क्लियर जावन आमी. आमकां कितें तो सूक्ष्म लक्ष आयज लावूंक जाय. आमी डेली वास घेवपाचो आमचो लायफाचो 1% कमी करपाचो. आनी साहेब सेकंड पॉयंट तेजे जितले हांगा एम्प्लॉई आसा भायले म्हणजे सगळ्यांचे आमकां पुलीस व्हेरिफिकेशन केल्या काय ना ते आमकां पळोवपाक जाय. कित्याक डे बाय डे तेजे एम्प्लॉईज चेंज जाता. आणि हो सीन आणि एक सीन सांगता तेगे ते कोण लेडीज आसा कोण आहा ते आमकां खबर ना. रस्त्यान सोरो पिवन भोंवता बोवाळ घालता लिटरली सिगरेटी मारून भोंवता. वेप कितें हाडून हांगा हांवें 2-3 पयला रस्त्यान सिगरेटी मारीत भोंवता. मागीर हे कितें ह्यो ना त्यो गजाली गांवांत हाडटा हे लोक. फाल्यां ते गांजा घेवन येतले ते खंयचे आसामचे बिहारचे येता आमकां खबर ना. मागीर हे गजाली आमच्या गांवांत ना त्यो हांगा गांवांत येता. मागीर ते भुरगे पळयता बारीक बारीक भुरगे ना त्यो गजाली येता. आमी तांकां वळखना काय ना आमकां काय खबर ना. तेजो हे जितले तुगे एम्प्लॉई आसा तेजे वेदर तेजे पुलीस व्हेरिफिकेशन हॅज डन ऑर नॉट वी डोंट नो. तो आमकां रिपोर्ट जाय. हय तो रिपोर्ट जाय आमकां. आनी सेकंड थिंग म्हणल्यार पुलीस व्हेरिफाय पुलीस ते जर कोण लोक कामाक आसता ते भाड्या कोणागेर रावता आसतले ते भितर रावता ते टेनंट रावता पळय टेनंट म्हणटा तो लोकल कोणा पळय तेजी रिस्पॉन्सिबिलिटी आसता की टेनंट फॉर्म तेणे भरपाचें. सगळेच तेजे अशें भाड्यान अशें रावता अशें ना. तर बाकीचे कोण तेजे प्लांट रावता पळय ते सर्वंट व्हेरिफिकेशन करता तो. तेच ते आमकां रिकॉर्ड जाय तो की तेजे जे एम्प्लॉईज आसा करंटली आतां तुजे आतां गांवचे लोक बसल्या तेंच्या कोण भाड्या दवरला भायले कोणी दवरला ते म्हाका सांगचें बाबा आपलें पुलीस व्हेरिफिकेशन केलां काय ना ते हांव व्हेरीफाय करता. करून जर वाचला हेच्या मुळे कुठं रावपा म्हणटलो तेजे रेकॉर्ड जाय कितले तेजे कितले एम्प्लॉईज आता तो येयल्लो आसा मरे ओनर आमची एक चवथी फावट पंचायत बॉडी पंचायत फूड प्रोसेसिंग युनिट ताका परमिशन दिली पूण एडिशनल तितून रेंडरिंग प्लांट आनी आतां काल कधी हें घातलें पॉयंटार घातलें तुजो आवाज येता रातभर येता सगळ्यांक आमी सगळ्यांक प्रत्येक मनशांक सांगलें. आनी तितून इशू हेल्थाचो जाता सावंड पोल्युशनूय जाता. सो हांव कितें म्हणटा ते फूड प्रोसेसिंग चलोवपाक तेंच्यांनी कोणी केन्ना ऑब्जेक्शन हाडना पूण तो जो कंट्रोल नाच. इवन ते म्हणटा कितें आतां पंचायत येवपाक कारण तुमी कितें परमिशन आमी ताका परमिशन फूड प्रोसेसिंग सोडान कसलें परमिशन ती बी 2019-20 दिल्लें. तेच्या पर आमी 31 मार्च तेजे आमी रिन्यू करना पण तेणी कोर्टांतल्यान सगळे डॉक्युमेंट लायले सगळे परमिशन लायले आनी परत रिन्यू करून घेतले. पण तुका हेजी कंटिन्यू आतां कितें म्हणटा हांव साहेब तेणी जर ते लोक फोटींग उलयता काय तो फोटींग उलयता आमकां खबर ना. हे लोक फोटींग उलयना 100% सांगता कित्याक सांग हे इल्ल्या दिशा हे बेस्ट आहेत येवन हे करपा न्हय. हेल्थ इशू आनी कोण तो धाकटो भुरगो आमी हांगा सकाळी 9 गेले तेन्ना एक धाकटो भुरगो दाखयतालो ते की 3 म्हयने जाले का रिकवरच जावना म्हणटा. म्हणजे कित्याक थंडी जाता परपरान सगळे म्हणटा आपल्या परपरा थंडी जाता म्हणटा. आनी लोकांक इतले इशू आसतना समज तो परत तेच इन्सिडंट तुमकां तुमी साहेब तिसरी फावटी सेम टॉपीक सेम इशू आसा. सो तो इशू त्यांनी हे केलो न्हू जाल्यार हे लोक केन्नाच त्रास करपाना. आनी इतले तेंच्यांनी 19 ते 24 सुद्दां केन्नाच तेका त्रास करूंक ना. पण आतां जाता पळय त्रास पळय ते सहन जायना. प्रत्येक आतां इवन गव्हर्नमेंट स्टाफ आसा पुलीस स्टाफ ते सांगता की खरेंच जाता. आनी आमी येतना साहेब ते म्हणटा जाल्यार सांगता येतना सुद्दां आमी पळयताले की ते बेश्टे रस्त्यान भोंवताले. आमी काय तांकां केन्ना वळखना. फाल्यां सकाळी कितें इन्सिडेंट जालो तेंचेर पुलीस व्हेरिफिकेशन मागलें इन्सिडेंट जालो जाल्यार परत पुलिसांकूच ब्लेम करतले आमी स्वता ब्लेम जातले अशें म्हणटा. फर्स्ट पार्ट सांगता मिटिंगेक तूं आसलो तुवें आपले मुद्दो कितें मांडलो एसडीएम एसडीएमान सगळ्यांक लेटर बरयली पोल्युशन कंट्रोल सगळे डिपार्टमेंट जितली डिपार्टमेंट इन्वॉल्व आसा सगळ्यांक बरयली लेटर. मागीर जॉयंट इन्स्पेक्शन जालें हेचेर मागीर समज एक कन्सर्न डिपार्टमेंटाचो दिसता तेजो प्लांट इलिगल किंवा ते व्हायोलेशन केला तेका स्टॉप कितें ऑर्डर इश्यू करपाक जाय आशिल्ली करपाक जाय. आमी तेच म्हणटा साहेब रेंडरिंग प्लांट आतां पळय रेंडरिंग प्लांट नॉट प्रोसेसिंग युनिटाक टच ना. आनी जेन्ना सायडीन इन्स्पेक्शन जाता पळय तेन्ना तेजे टोटल प्लांट बंद आसता. आतां कितें म्हणटा सगळ्यांची कंप्लेन आसा आनी आमी स्वता प्लांट बंद आसता. प्लांट चालू आसतना हो इशू बंद आसतना इशूच ना न्हू. जो स्मेल येता तो प्लांट चालू आसतना येता सावंड येता प्लांट चालू आसतना जेन्ना इन्स्पेक्शन प्लांट बंद आसता तेन्ना क्लीन आसतात न्हू ते येवपाक ना.
जॉईंट इन्स्पेक्शन झाले पळय हय. त्याचे रिपोर्ट आउटपुट किती येले किती आयडिया तुमकां? रिपोर्ट सगळे तेजे वाटेन बरयले एक पोल्युशनाचो आहा पळय पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो तो आमी ट्रेड लायसन रिन्यू करून आसले त्याच्या मध्ये येयला तो एकच इश्यू आहा तेंचो म्हणजे तेंच्यांनी आमकां विदाउट आमच्या ट्रेड लायसना शिवाय तेंच्यांनी तितून कितें सर कितें जे ऑथॉरिटीन म्हणटा तो तेका रेंडरिंग प्लांट आहा पळय तो कंप्लीट डिसमेंटल करचो अशी कितें ऑर्डर पास केल्ली आसा ना तशें कांयच करूं तशी केल्ले पळय ना पूण आसप आनी बंद दोन गजाली साहेब हे कायद्याची बाजू जाली हय पूण कायद्याची बाजू सोडून हो इश्यू मोठो आसा साहेब आमी कितें सांगता जेन्ना आमी ते सॅटिस्फॅक्शन करता कोण येता ऑथॉरिटी येता पळय तेंका प्लांट बंद आसता आणि तेका लागून सगळ्यांचो तेच म्हणणें प्लांट बंद आसता इन्स्पेक्शन हय प्लांट बंद पण- करप आणि डिसमेंट दोन फरक आहा हय. पळय आता प्लांट तो म्हणटा तूं ऑथॉरिटी आसतना तो प्लांट बंद दवरता हय. आणि जेन्ना ऑथॉरिटी येता ना तेन्ना तो चालू करता 100% सो आता समज तेका डिसमेंटल कम्प्लिटली ऑर्डर जर पास जाली तो इश्यू मिटपाचो हे ट्युसडे कितें तरी येयल्ले सर पंचायतीन तेन्ना आमी पंचायतीन आसले म्हणून आमी ते दिसा सांजचे दुसरे मंगळार बुधवार दीस आमी दोग तीग जाण येयल्ले 11:30 सुमार तेन्ना आवाज घो 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 आवाज सामको कानार मारतालो म्हणजे डोल वाजता आवाज येता पळय तसो न्हू म्हणजे घो घो म्हणजे आवाज इरिटेट जातालो व्हायब्रेट जाल्ल्या भशेन जातालो तो येतालो आवाज म्हणजे आमी नोट केला की आवाज येतालो म्हणून कळ्ळें? पूण आमी थंय भितर वचोन विदाउट परमिशन भितर वचोन चेक करपाक शकना तुमकां प्रॉपर ऑथॉरिटी अप्रोच जावचे पडटलें न्हू आमी सुद्दां पुलीस डायरेक्ट आता सर तुम्ही येवच्या पयलीं सकाळी आमी असले मागीर आता ते कितें म्हणटा तुम्ही जर आमकां जस्टीस दिना जाल्यार आमी हायवेआर येता म्हणटा आनी तुमी आमकां सपोर्ट आमी जस्टीस दिवपा आतां सांगपा ना दिवपा जायना साहेब, पूण खंय ते- हय. हांव त्याचा प्लांट ना आमकां साहेब तुमचो सगळं म्हणजे तिंका सगळ्या आमचो सगळ्यांचो सपोर्ट जाय म्हणटा ते ना, हांव नाल्यार हो जो आसा पळय हेल्थ इश्यूजान मोठो हे जातलें की तो प्रासेकर आमी सांगता तेका तो सांगता आमकां हांगासून आमी फाल्यांच्यान बंद करता म्हणटा परत 8 दिसांनी 10 दिसांनी परत इश्यू आमी आतां 6 म्हयन्या पयलीं हो इश्यू जाल्लो पळय आमी तो इश्यू काबार जाले म्हणून आमी सुशेगाद आसले पूण कितें परत ट्युसडे ते परत येयले आनी परत इश्यू जाले आयज आडून बसले आता तुम्ही ते 8 दीस बंद करूंक सांगला माझे पयलीं ऐका हांव एसडीएमा फोन करता ओके तुमची फाल्यां 26 जानेवारी हय. परवा तुमची मॉर्निंग किंवा परवा दीस ऐका तुम्ही इनिशिएटिव्ह घेता साहेब मातशें ऐका पळय साहेब तुम्ही इनिशिएटिव्ह घेवपाक जाय तुमची मुखार आतांच फोन मारता एसडीएमा तुमकां अर्जंट मिटींग कॉल कर म्हणटा हय. परवा हय. सो तुमी एडवान्स टायम दिता त्या प्रमाणे तुम्ही तुमचे गांव या हांव म्हाजो कितें रिपोर्ट दिता न्हू लोक अशें आसा एजिटेशन करता प्रॉब्लेम जाता जॉईंट इन्स्पेक्शन जाल्ले तेजे मुखार कांय तरी पूण आपली भितरल्यान सर्विसी चालू दवरल्या तुम्ही तुमचो मुद्दो मांडा ओके लास्ट टाइम म्हणटाले तुम्ही आपल्या एसडीएम आयकुना हय. आता एसडीएम चेंज जाला तुम्ही दुसरे ह्या एसडीएम मांडा न्हू कितें आसतें तो म्हणून मागीर आयज आमी समज आता हे जालें जाल्यार आयज ते आमचे डिस्कशन जाय सो आमचे सॉल्व आउट जाय सो तेजे कांयच जालो तसो आतां सांगया न्हू तेका हय कसले तेणी हे चालू दवरपा जायना आफ्टर तुगेल्या मंगळारा मिटींग जर जाली आफ्टर म्हणजे आउटकम येतलो त्या प्रमाणे तुमी फुडली स्टेप घेवपाची कितें करता इश्यू गावान ऑफिसान कितें वचपाचें भितर आवाज बंद जाता बारीक मनशांचो इश्यू गावान जाल्यार ऑफिसान तुम्ही हांगा सर तेंका हांगा अरेंज करून सगळे हाडून सगळे हाड मरे एमएलए बी हाड आमदार तेंकाय पोल्युशन बोर्डा कमिटी टेंटेटिव्ह टाइम फाटल्या वाडी इन्स्पेक्शन केलं प्लांट बोलतो झाला आयज बोलतोच झाला थंय पंचायत बोर्ड वाडयता ड्युरिंग द टाइम ऑफ इन्स्पेक्शन रेंडरिंग प्लांट पंचायतीन स्टॉप नोटीस धाडल्यार सुद्दां तो बंद होईना आता 8 दीस सुद्दां म्हटलें न्हू तो 8 दीस चालूच दवरतलो तुम्ही आता तो डिसमेंटल करून मागता तेका सांगता सांगता तेणी व्हडलो केलो तेका खबर आसलें आता नॉइज आता इंडस्ट्रियल एरियांनी एअर पोल्युशन जाला आता नॉइज पोल्युशन जावपाक फॅक्टरी किती वर्सां चलता 3 वर्ष चलता आता त्याने एक्सपान्शन केला ना साहेब कशें ऐका एक्सपान्शन केला आता तुम्ही इतले दीस त्रास सोसले आज तुम्ही रोडार येयला
तुमच्या आयडी चालय तुमची मंगळवारा मीटिंग जर येईल दोन दिवसात किती फरक एवढी टाइम त्याच्यासाठी आम्ही किती करपाचे आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमच्या हांगा कोणी आम्ही किती सांगता आम्ही वयचे ना खंय आमच्याकडे वचपाक खंय जाता चांगला आहे माझी फक्त पुढे माझी मेसेज पावपाची एकदम येतलो नाही येतलो मागचं पडता हांव सांगता पण तुम्ही सिंपल सोल्युशन दिला कमिटीने अप्रोच करूया आणि लोक येतले आमकां मारून उडोवपा बसला ऑफिसर येयला पब्लिकान जर सिव्हिल सर्वंट पावना तो आपण एश्युरन्स दिता आणि तो रूल ब्रेक करीता एवरी टाइम बंद करता वा रूल ब्रेक करता तुमच्या प्रेसिडेंटान एश्युरन्स दिलो रातच्यो भयदाला गाडयो गेल्या अजून फुटेज आमच्याकडे वाटून तो वेस्ट जातलो आणि हांगा ट्रीट करतलो इतल्यानूच इतलो वास येना 6 टनांक कितें जातलें तुमकां कळचें ना आमी सपोजाक आमकां कळटा परमिशन कितें पुलीस येता आमी जर तुमकां सांगता परमिशन ऑथॉरिटी आमी कोणाच्या वाटेन करस्पॉन्डन्स केला कोणा तुमचं कोर्ट आसा मरे कोर्टात तुम्ही डायरेक्ट स्टे हाडू शकता तेजेर बंद करून कोर्टान ते अप्रोच जाय मरे तुम्ही सर कोर्ट फक्त बारीक लोकांक तेका कोणूच लॉजिक शिकयना बारीक लोकांक कोर्ट न्ही बारीक लोकांक कोर्ट न्ही आणि पब्लिका त्याच्यासारख्या पैसेदार मनशाक कोर्ट ना आमीच कोर्टाची भाषा आयकोपाची तो केन्ना कोर्टाची भाषा आयकतलो तर तेका खबर ना रेजिडेन्शियल एरिया असो रेड झोनाचो प्लॅन हाडूंक जायना तो ही हांगा खंय गेल्लो कायदो तेन्ना खंय गेल्लो कायदो तेन्ना खंय गेल्ले रूल्स आणि रेग्युलेशन्स वी फॉरेस्ट एरिया हे पडटा तेन्ना खंय गेली कन्सर्न डिपार्टमेंट तो हेजो वोटाचो तेंच्यांनी सोडून घेता साहेब तो काल तिगे मुद्दा डिसमेंटल केलो डिपार्टमेंटात न्हिदला सर तिगे काल मुद्दा डिसमेंटल केलो मुद्दा सोडून घेता येत असलेले मोठे हे येत असलेले आमच्यात कोर्ट घालता ना आम्ही हजेरी करता कोर्ट भरता कोर्ट कोण कोर्ट त्याच्या सारख्यान घालतलो आम्ही कोर्टाची पायरी चढो ना तो चढेतलो तुमची किती मागणी आहे ती सर्व साहेबांना सांगलेल्या त्यांना जर त्यांनी सोल करून सारखे केलेले आपलं जर ते शिक्षणाच्या चालू दवरलेले आम्ही त्याला काही करी नसलेली हे जर वेस्ट आडी नसलं आणि आवाज करी नसलो तर आम्ही काहीच नका हे करपाचे नसते आमच्या गावात मार्फत केला त्यांनी गावात मार्फत केला आमची पहिली अनपड भुरगी असते आम्ही पूर्वी शिकत नसलेले आम्हाला काय कळा नसले आता आमची भुरगी शिक्षणाक वयता दुपारची जेवणावर वाचनाच्या नाम भुरग्याचे किती ते लाईफ कळले आमच्या लाईफ आमच्या कळा नसते आम्ही नाचण्याची भाकरी घाताली आणि फुटी चटणी घाताली त्यांना आमच्या काय कळले बरोबर राखपाचे आणि मशी राखपाचो आमका फुडलो विचार काय खबर नशिलो आता आमच्या भुरग्यांनी विचार येलो शिक्षण किती ते भुरग्यांचे लाभ किती आपण फोटो उलयना खरेच उलयता म्हणून उजी जाल्यार खरेच साहेबांनी चाले मुगो वाज येता खरेच रे तो वाज घेवपा हांगा रावा ना त्या कांगारा आमकां 4 दीस आणि चालू कर घरा किती उलयता कोण आसा काय ना ते काय कळना त्यांच्यानी एका वरा भितर हांगासर येवचे 100 घराच्या गावात एकटा हारयता आणि एकट्या 100 घराक हारोवपा जायना